सोहनलाल जैन म्हणून नौपाडा येथे राहतात, ठाणे येथे. ते माझ्याकडे आले. ते जैन समाजापैकी व्यक्ती आहेत, ते व्यवसायामध्ये असतात. त्यांच्या संदर्भात एक अशी घटना घडली की त्यांच्या मुलाचं लग्न जे आहे ते जैन समाजामध्येच दुसऱ्या एका कास्टच्या मुलीबरोबर ठरलं 2025ला. तर त्याच्यामध्ये त्यांची जी ट्रस्ट आहे आणि समाजाचे जे मुख्य आहेत, ट्रस्टचं नाव आहे बिसा नरसिंहपुरा जैन समाज ट्रस्ट, मुंबईची आहे ती रजिस्टर. तर तिथले जे चेअरमन आहेत, महामंत्री, जे समाजाचे मोठे मोठे लोक आहेत, त्यांनी त्या सदरच्या लग्नाला विरोध केला की तुम्ही लग्न करू नका वगैरे. पण दोन्ही फॅमिलीचं पसंती असल्यामुळे त्यांनी लग्न करायचं ठरवलं. त्याच्यानंतर त्यांनी फरमान काढला की ह्यांच्या लग्नाला कोणी जाईल तर त्यांना समाजाच्या बाहेर केलं जाईल, ह्यांना समाजाच्या बाहेर केलं जाईल, असं फरमान काढला. त्याच्यानंतर तरी सुद्धा यांनी लग्न केलं. लग्नानंतर जे लग्नाला अटेंड केलेले, जे जवळचे होते बिचारे, त्यांना यायचं होतं, नातेवाईक होते वगैरे, त्यांना त्यांनी माफी मागायला लावली आणि 11,000 रुपये 15,000 रुपये असे दंड वसूल केले त्यांच्याकडनं, कारण यांनी यांच्या समाजाच्या विरोधात जाऊन मुलाचं लग्न केलं. तर हे जे सर्व प्रकरण आहे, याच्या आधी पण हे बऱ्याच या लोक जे आहेत, ट्रस्ट आहे, याच्यामधले जे ट्रस्टी आहेत, जे मुख्य आता बसलेले आहेत, या लोकांनी बऱ्याच लोकांबरोबर असं सोशल बायकॉटिंग केलेलं आहे. आणि सोशल बायकॉटिंग ऍक्ट जो आहे, महाराष्ट्र सोशल बायकॉट ऍक्ट 2016, याच्याप्रमाणे हा गुन्हा होतो. त्याला 3 वर्षाची शिक्षा आहे आणि दखलपात्र गुन्हा आहे. तर सदरची याची कल्पना यांना नसल्यामुळे यांना माहित नव्हतं काय करायचं. हे माझ्याकडे आले. त्याच्यानंतर आम्ही सदरची कंप्लेंट जी आहे, आयपीसीची कलम एक्स्टॉर्शन आणि धमक्या दिलेल्या आहेत यांना, त्या संदर्भात, प्लस सोशल बायकॉट ऍक्ट 2016 प्रमाणे जी 3 वर्ष शिक्षा आहे, त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी नौपाडा पोलीस स्टेशनला तक्रार केली. परंतु नौपाडा पोलीस स्टेशनने अजूनपर्यंत या सदर प्रकरणाची एफआयआर केलेली नाही आणि त्या लोकांनाही बोलवलं नाही, यांनाही बोलवलं नाही जबाब घेण्यासाठी. याच्यावरून त्यांच्यावरही काही प्रेशर दिसते आणि ते अशा एक प्रकारे सोशल बायकॉटिंगला नौपाडा पोलीस स्टेशनचे जे कोण आयोत एक प्रकारे मदत करतात, असा फिर्यादीचा आरोप आहे याच्यामध्ये. आयोग कोण आहेत त्याच्यामध्ये? आयोग जो आहेत, तपास अधिकारी कोण होते? आहेत पीएस आहेत, कोणते नौपाडा पीएस आहे, त्यांच्याकडे तपास आहे नौपाडा पोलीस विचारणं होतं. हा, नाव कोण होते? सिनियर तिथे महाजन साहेब म्हणून आहेत, हे गेलेले. आणि आयोग पीएसआय कोणतरी होते ना, त्यांचं नाव नाही लक्षात त्यांचं. सोशल बायकॉटिंग केलेलं आहे, कोणती समाज आहे आणि कोणी बायकॉट केलं? हा जैन समाज आहे. जैन समाज पुढारलेला आहे, व्यावसायिक, आपण सर्व गोष्टी मान्य करतो. पण मुंबईमध्ये असताना अशा प्रकारच्या ज्या गोष्टी घडतात, एखाद्या फॅमिलीने लग्न करायचं ठरवलं त्यांच्या इच्छेप्रमाणे, तर त्याला विरोध करणं एकतर त्यांचं जे अधिकार आहेत कॉन्स्टिट्यूशन संविधानाने दिलेले, त्याच्यावरच मुख्यपणे घाला आहे. आणि समाजाच्या ताकदीचा असा गैरवापर करणं, आणि हे जे आहे, हे ट्रस्ट आहे, हे सगळे जे पैसे जमा करतात हे समाजाकडूनच देतात, यांच्यासारखीच लोक देतात, त्यांच्यावर त्याचाच बळाचा वापर करणं. आणि प्लस त्यांना एक्स्टॉर्शन म्हणजे धमक्या दिलेल्या आहेत यांच्या नातेवाईकांना, जे लग्न अटेंड केलेत, यांच्यासोबत यांना बंदी घातली, कुठल्याही कार्यक्रमाला यांना बोलवलं नाही. त्याप्रमाणे कुठलेही जी लग्न आहेत समाजाची, नातेवाईकांचे वगैरे, बिचारांना जाता नाही आलं त्याच्यामुळे, घाबरून, कारण का त्यांनाही दंड लागेल आणि यांनाही हे फाईन लागेल म्हणून. नवरा आणि मुलगी दोन्ही सुद्धा एकाच जातीचे आहेत, जैन समाजाचे आहेत, म्हणजे हा खेळ कशाला? जैन समाजाचे आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पार्ट आहेत, याची माहिती हे देते. एक श्वेतांबर जैन है, मुलगी श्वेतांबर जैन है, और हम दिगंबर जैन, दोनों की सहमति से, दोनों परिवार की सहमति से ही शादी हुआ है. पर हमारे जो ट्रस्ट मंडल में जो अभी नवीन कार्यकारिणी आई है, महावीर टायम अध्यक्ष है और राजेंद्र मेहता, इन दोनों ने क्या व्यक्तिगत द्वेषभाव से या कुछ भी इस प्रकार का षड्यंत्र रचा, और मतलब मेरे शादी के पहले ही 2-4 मीटिंग बुला करके इन्होंने ऐसा ढिंडोरा पीटा कि इनकी सोनलाल की शादी में कोई जाएगा नहीं, अगर जाएगा तो उसका सामाजिक बहिष्कार किया जाएगा, नहीं उसमें 11,000 रुपये अर्थदंड लिया जाएगा, और मला तशी धमकी दिली यांचे कपडे काढून टाकू असं. पण महावीर टायांनी त्या 16 नोव्हेंबरला जे मीटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी खुली धमकी दिली की यांच्या कुणाला निमंत्रण देऊ नको, कुणाला बोलवू नको असं. घटनास्थळ कुठलं आहे? कारण मुंबईचं कार्यालय आहे, हे वेगवेगळी घटनास्थळ आहेत, ही जी आहेत ना, ती वेगवेगळी आहेत. फोनवरही यांना त्रास झालेला आहे. नौपाडा जिथे घरी राहतात तिथे कोणी येत नाही त्यांच्या घरी. आता समाजाने पूर्ण जे मीटिंग झाल्यात ते मुंबईला झाल्यात, म्हणजे जे समाजाच्या मीटिंग होतात त्या ट्रस्टचा जे हॉल आहे तिथे होता, तिथे मीटिंग झाल्यात. काही आमच्याकडे व्हॉट्सअप, आता मी ओपन करतो कारण आम्हाला ते नव्हतं, कारण का अजून एव्हिडन्स मिळू शकतात म्हणून आमच्याकडे काही व्हॉट्सअप
चॅट्स आहेत, काही कॉल रेकॉर्डिंग्स आहेत, ज्याच्यावर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की यांना जे आहे ते समाजात घ्यायचं नाही, समाजाच्या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारे त्यांना बोलवायचं नाही, असं आहे. पोलीस तक्रार घेतली आहे. हा. तुमचा पुढचं भूमिका काय आहे? आता पोलिसांनी जर नाही घेतलं तर आम्हाला कोर्टाशिवाय पर्याय राहणार नाही. पण माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक वेळेला कोर्टात जर पोलीस एक्झिक्युशन जे आहे मशिनरी सरकारने ठेवलेलं आहे एक्झिक्युशनसाठी, आपल्याला संविधानाने सिस्टीम बनवलेली एक आहे, तर जर पोलिसांचं काम आहे प्राथमिकरित्या की एखादी तक्रार आली, दखलपात्र गुन्हा होतोय दिसतोय, त्यांना प्रथमदर्शनी पुरावे दिसत आहेत त्यांच्याकडे, तर त्यांनी तो गुन्हा दाखल करायला पाहिजे. आणि अशा वेळेला जिथे समाजाचा विषय आहे, समाजात वेगळा मेसेज जातो याच्यामुळे, त्या अशा गोष्टींमध्ये तर सर्वप्रथम करायला पाहिजे. जसं महिलांविरुद्ध अत्याचारांविरुद्ध प्राथमिक हे करून त्यांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे. तर हा विषय पण सेन्सिटिव्ह आणि खूप मोठा आहे, जेणेकरून समाजात एक मेसेज जाईल की अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत ते होणं थांबेल, तर त्यांनी गुन्हा दाखल करायला हवा. कदाचित आता आपल्या माध्यमातून ते गुन्हा दाखल करतील, वरिष्ठ अधिकारी सीपी साहेब किंवा डीसीपी साहेब जे असतील ते कदाचित त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन ते कदाचित गुन्हा दाखल होईल. सर इसके पहले आपके पहले ऐसा कुछ हुआ है क्या जिनको बहिष्कार किया गया है? बहुत सारे लोगों का बहिष्कार हुआ है, पर लोग डर के मारे इस प्रोविजन तक आए नहीं. मैंने सर के और हमारे अजीत पाटिल साहब हैं, उनकी मदद से मैं यहाँ तक पहुंचा हूँ. और मेरा 21 दिसंबर को बाइकआउट हुआ है. इसके पश्चात 4 मौके मेरे समाज के मेरे रिलेशन में आए, वहां मुझे नहीं बुलाया तो गाँव वालों ने भी कहा कि ये भाई नौरे में, पंचायत की मोहरे में खाने को नहीं बैठेगा, पंचायत के साथ में नहीं बैठेगा, आपको अगर बुलाना है तो घर पे बुलाइए. ऐसा एक अनुशासन समिति का मेंबर है मुकेश पंचोली करके, जो हमारा गांव का है, उसने इस प्रकार का बात बोला. उसमें अध्यक्ष की राय थी, दिनेश पंचोली करके अध्यक्ष है, उसने भी राय दी. और मेन प्रपोजल करने वाले ये महावीर टाया, अध्यक्ष बीसा नरसिंह समाज मुंबई है, और महामंत्री सर चिटनीस जो राजेंद्र मेहता है वो है. उसमें सहभागी बहुत सारे लोग हैं जो मैंने सर को नाम दिए हैं. ये पंचायत, हाँ बिल्कुल. और कब हुई पंचायत? ये 21 दिसंबर को, पहले तो यहाँ मीटिंग होने के बाद इन्होंने व्हाट्सएप पे मैसेज भेजे, फिर सब हमारे प्रॉपर गांव राजस्थान में शेषपुर अतिशय केंद्र है, वहाँ पे 700-800 लोगों की मीटिंग हुई. उसमें ये महावीर टाया 180 लोगों के, अपने फेवर के लोगों को अपने खर्चे से लेके गया वो, और उनको चाय नाश्ता सब कराया, और मेरे अगेंस्ट में बोलेंगे. इसलिए उनके साथ में एक जिनेंद्र सलिया था, वो मुझे उसने रोका, मेरे गांव का ही था, कि आपका मैटर नहीं है, आप मत आइए. तो मैं उस धरातल पर गया, फिर भी मैं वहां नहीं पहुंच पाया, क्योंकि उन्होंने आपका मैटर नहीं है. फिर भी मीटिंग खत्म होते होते मतलब मेरे नाम के घोषणा कर दी महावीर टाया ने कि ये सोनलाल छबीलाल बुकिया आज से समाज की विरासत से बाहर है. कारण क्या है उसका? कारण यही, कारण तो बताया ही नहीं, कि बस मेरा यही है कि मैंने श्वेतांबरी बच्ची से मेरे बच्ची का विवाह कराया. ये गुनाह है क्या है उनका? नहीं, उनका मानना गुनाह है.